भारत सरकारने शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांतीला अधिक बळ देण्यासाठी पीएम ई-विद्या ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ही योजना देशातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे. शिक्षण मंत्रालय यांच्या माध्यमातून अंमलात आणलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश देशातील सुमारे 25 कोटी शालेय विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवणे हा आहे. पीएम ई-विद्या ही केवळ एक ऑनलाईन योजना नसून ती मल्टी मोड शिक्षण व्यवस्था आहे. या अंतर्गत डिजिटल पोर्टल, मोबाईल ॲप, दूरदर्शन वाहिन्या आणि इतर माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना अभ्यासाची संधी दिली जाते. विशेषतः ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ज्या विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षण सुविधा सहज उपलब्ध नाहीत, त्यांच्यासाठी पीएम ई-विद्या एक आशेचा किरण बनली आहे. कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद असताना या योजनेचे महत्त्व अधिक ठळकपणे समोर आले. त्या काळात लाखो विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी पीएम ई-विद्याच्या माध्यमातून ऑनलाईन वर्ग, व्हिडिओ धडे आणि डिजिटल अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना घर बसल्या शिक्षण सुरू ठेवणे शक्य झाले. कक्षा 1 ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमाशी संबंधित साहित्य या योजनेअंतर्गत सहज उपलब्ध आहे. पीएम ई-विद्याचा अधिकृत पोर्टल pmevidya.education.gov.in हा विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांसाठीही उपयुक्त आहे. या पोर्टलवर ई-बुक्स, व्हिडिओ लेक्चर, सराव प्रश्न आणि शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय मोबाईल वापरकर्त्यांसाठी पीएम ई-विद्या ॲपही सुरू करण्यात आले आहे. अँड्रॉइड वापरकर्ते हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून तर iOS वापरकर्ते ॲपल ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. या योजनेचा फायदा केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नाही. शिक्षकांनाही डिजिटल प्रशिक्षण, नव्या अध्यापन पद्धती आणि तांत्रिक साधनांची ओळख करून देण्यात येत आहे. यामुळे शिक्षक अधिक प्रभावी पद्धतीने अध्यापन करू शकत असून विद्यार्थ्यांची शिकण्याची आवडही वाढताना दिसत आहे. एकूणच पीएम ई-विद्या ही भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी योजना ठरत आहे. डिजिटल युगात विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याबरोबरच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुशिक्षित पिढी घडवण्याच्या दिशेने हा एक ठोस आणि सकारात्मक प्रयत्न मानला जात आहे.